अथ प्रथमोऽध्यायः। श्रीगणेशाय नमः। श्रीसरस्वत्यै नमः। श्रीगुरुभ्यो नमः। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं चैव ततो जयमुदीरयेत। सरस्वती नमस्तुभ्यं वरदे विश्वरूपिणी। कथारंभं करिष्यामि सिद्धिरे भवतु मे सदा। ओम नमो भगवते नित्यं सत्यदेवाय धीमहि चतुःपदार्थदात्रे च नमस्तुभ्यं नमो नमः। आपण अतिशय भाग्यवान आहोत की या सत्यनारायणाच्या रूपाने प्रत्यक्ष भगवान विष्णू आपल्या घरामध्ये आज आपली सेवा घेण्याकरता म्हणून आलेले आहेत। आज आपल्या घराच्या दृष्टीने अत्यंत आनंदाचा दिवस आहे। सर्व कुटुंबीय मंडळींच्या दृष्टीने आनंदाचा दिवस आहे आणि या निमित्ताने या YouTube व्हिडिओच्या माध्यमातून कथा ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना मी अभिवादन करतो। त्या नारायणाला माझा नमस्कार असू दे। त्याची कृपा सदैव माझ्यावर आणि आपल्यावरती अशीच राहू देत आणि सातत्याने आमच्याकडनं काही ना काहीतरी सेवा घडू देत अशी आपण त्याची प्रार्थना करूया। या पहिल्या अध्यायाची सुरुवात अशी केलेली आहे। व्यास महर्षींच्या मुखामध्ये पहिला श्लोक या कथेतला ठेवलेला आहे। व्यास असं म्हणतात, एकदा नैमिषारण्ये ऋषय शौनकादयः प्रप्रच्छुर्मुनयः सर्वे सूतं पौराणिकं खलु। एकदा नैमिष नावाच्या अरण्यामध्ये राहणाऱ्या शौनकादिक ऋषींनी सूत नावाच्या आद्य पुराणिकांना प्रश्न विचारला। ऋषींनी काय प्रश्न विचारला? ऋषय ऊचुः व्रतेन तपसा केन प्राप्यते वांछितं फलं तत्सर्वं श्रोतुमिच्छामः कथयस्व महामुने। ऋषी म्हणतात, सूत महाराज, असं कोणतं व्रत आहे किंवा तप आहे जे केलं असता माणसाच्या मनकामना पूर्ण होऊ शकतात आणि सर्व दुःखाचा नाश होऊ शकतो? असं कोणतं व्रत आहे? हा प्रश्न ऐकल्यानंतर सूत महर्षी म्हणतात, नारदेनैव संपृष्टो भगवान कमलापतिः सुरर्षये यथैवाह तच्छृणुध्वं समाहिताः। फार प्राचीन काळी नारदांनी भगवान विष्णूंना असा प्रश्न विचारला असताना भगवान विष्णूंनी जे सांगितलं तेच मी तुम्हाला सांगतो आहे। शांत चित्ताने ऐका, श्रवण करा। इथे बघा, महर्षी व्यास कथा सांगायला सुरुवात करतायत। नैमिष नावाचं अरण्य म्हणजे कुठे आलो होय? आज आपल्या भारतामध्ये उत्तर प्रदेशामध्ये लखनौ पासून 100 किलोमीटर अंतरावरती नैमिष अरण्य नावाचं एक तीर्थक्षेत्र आहे। त्या तीर्थक्षेत्रामध्ये अनेक पुराण या सूत महर्षींनी ऋषींना ऐकवली। त्यापैकीच हे स्कंद पुराण, त्यातली ही सत्यनारायणाची कथा। म्हणून ही सगळी पुराणं कोणी सांगितली? महर्षी व्यासांनी सांगितली। म्हणून पहिला श्लोकाला व्यास उवाच आणि मग सूत उवाच, मग ऋषिरुवाच, म्हणजे सगळे ऋषीमुनी सूतांना प्रश्न विचारतायत आणि मग सूत त्या प्रश्नांची उत्तर देत आहेत। या पद्धतीने हा संवाद या कथेच्या माध्यमातून आपल्या समोर येतोय। पण आपल्याकडे कोणीही मी सांगतोय असं म्हणत नाही, तर ऐकलेला संवाद मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो हा प्रामाणिकपणा या ठिकाणी आपल्याला दिसून येतो। कारण या ठिकाणी व्यास सांगतायत की सूतांनी जे सांगितलं ऋषी मुनींना ते मी सांगतो, पण सूत काय म्हणतायत? प्रत्यक्ष महाविष्णूंनी जे नारदांना सांगितलं ते मी तुम्हाला सांगतोय। म्हणजे नारद आणि विष्णू यांचा संवाद सूत सांगतायत। सूत आणि ऋषी मुनी यांचा संवाद प्रत्यक्ष व्यास आपल्याला सांगतायत। हा कथेचा भावार्थ आहे। मग याची सुरुवात कशी केली गेलेली आहे? एकदा नारद मुनी, एकदा नारदो योगी परानुग्रह कांक्षया पर्यटन विविधान लोकान मर्त्यलोकमुपागतः।
एकदा नारद मुनी पर्यटन करत करत करत, नारद मुनी असे आहेत की त्यांना सर्वत्र प्रवेश असे, त्रिलोकामध्ये, स्वर्गामध्ये, मनुष्य लोकामध्ये, पाताळामध्ये नारद मुनी सहजगत्या कुठेही त्यांना प्रवेश आहे. असेच फिरत फिरत सगळीकडे फिरले आणि या मर्त्य लोकामध्ये म्हणजे या पृथ्वी तलावरती आले. आणि या पृथ्वी तलावरती त्यांनी असं पाहिलं, दृष्ट्वा जनान सर्वान नाना क्लेश समन्वितान नाना योनि समुत्पन्नान क्लिश्यमानान स्वकर्मभिः. त्यांनी असं पाहिलं की या ठिकाणी जे मानव आहेत या मर्त्य लोकामध्ये प्रत्येक माणसाच्या ठिकाणी काही ना काहीतरी दुःख आहे आणि ते त्यांच्या पापकर्माचं दुःख आहे आणि ती लोक भोगतायत. तसंच या सर्व दुःखी लोकांचं दुःख मी पाहतो आहे आणि अनेक योनींमध्ये जीव जन्म घेऊन पुन्हा पुन्हा दुःख भोगतायत. हे सगळं या मर्त्य लोकातलं चित्र नारद मुनींनी पाहिलं आणि नारद मुनींच्या मनामध्ये अशी चिंता निर्माण झाली किंवा प्रश्न निर्माण झाला. बघा, संत जे असतात, महर्षी जे असतात, ऋषी जे असतात, त्यांच्या मनामध्ये सदैव लोक कल्याणाचे विचार असतात. या नारद मुनींना सुद्धा असं वाटलं, केनोपायेन चैतेषाम दुःखनाशो भवेत् ध्रुवम इति संचिन्त्य मनसा विष्णुलोकं गतस्तदा. या नारदांनी असा विचार केला की कोणत्या उपायाने या मनुष्य प्राण्याचे किंवा माणसांचं, मानवांचं दुःख मुक्त होईल. आणि याविषयी विचार करूनही त्यांना काही उपाय सुचेना आणि म्हणून त्यांनी ठरवलं की या जगताचे जे पालक आहेत प्रत्यक्ष विष्णू यांनाच जाऊन आपण प्रश्न विचारूया. आणि म्हणून विष्णू लोकामध्ये, वैकुंठामध्ये नारद मुनी गेले. बघा, ब्रह्मदेवापासून जग निर्माण झालं, विष्णू आपल्याला पालन करतायत आणि शिव हे लय करणारे आहेत आणि म्हणून आपले पालन करते हे भगवान विष्णू आहेत. आणि म्हणून नारदांनी ठरवलं की या विष्णूंनाच आपण प्रश्न विचारावा. म्हणून नारद मुनी वैकुंठामध्ये या विष्णू लोकामध्ये गेले आणि त्या ठिकाणी नारायणं देवं शुक्लवर्णं चतुर्भुजं शंख चक्र गदा पद्म मनवा शंख चक्र गदा पद्म वनमाला विभूषितम. शंख चक्र गदा पद्म आणि वनमाला धारण केलेल्या नारायण भगवंतांना पाहून या नारद मुनी हात जोडले आणि त्यांची स्तुती करायला सुरुवात केली. आणि नारद मुनी अशी स्तुती करतायत देवाची, नारायणांची. नारद उवाच नमो वांग मनसातीत रूपायानंत शक्तये आदिमध्यांतहीनाय निर्गुणाय गुणात्मने सर्वेषां आदिभूताय भक्तानां आर्तिनाशिने. नारद म्हणतायत की देवा, आपण उत्पत्ती, स्थिती आणि लय यांच्याही पलीकडे आहात. त्वं गुणत्रयातीतः. म्हणून असे यांच्या पलीकडे असणारे, तसंच वाणी आणि मन यांच्याही वर्णनाच्या पलीकडे गेलेल्या, सर्वगुण संपन्न असणाऱ्या आणि भक्तांची सर्व दुःखे दूर करणाऱ्या हे भगवंता नारायणा, माझा तुला सदैव नमस्कार असू दे. आणि म्हणून नारद मुनींनी या भगवंताची स्तुती केली, नमस्कार केला. आणि या नारद मुनींची स्तुती ऐकल्याबरोबर भगवान अत्यंत प्रसन्न झाले आणि त्यांनी नारदांच्याकडे पाहिलं आणि नारदांना गोड वाणीने प्रश्न विचारला. श्री भगवान उवाच किमर्थम आगतोऽसि त्वं किन्ते मनसि वर्तते कथयस्व महाभाग तत्सर्वं कथयामि ते. भगवान म्हणतायत की नारदा, आज तू इकडे एकदम अचानक का आलास रे? काय तुझ्या मनात आहे ते मला तरी कळू दे, म्हणजे मी तुला सर्व सांगेन. तुझ्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर मला विचार, मी त्याची उत्तरं देईन. तेव्हा नारद म्हणाले की मर्त्यलोके जना सर्वे नाना क्लेश समन्विताः नाना योनि समुत्पन्नाः पच्यन्ते पाप कर्मभिः. देवा जगन्नाथा, या मनुष्य लोकातून मी आपल्याकडे आलेलो आहे आणि मी असं पाहिलं की प्रत्येक मनुष्य प्राणी स्वतःच्या पापाच्या अनुसार दुःख भोगतोय
हे देवा, या मानवांची ही विविध दुःखे कोणत्या अशा लहान उपायाने नाहीशी होतील? तत्कथम शमयेन्नाथ लघुपायेन तद्वद श्रोतुमिच्छामि तत्सर्वं कृपास्ति यदि ते मयी. नारद मुनी म्हणतात की देवा, तुझी जर का माझ्यावर कृपा असेल, तुझा आशीर्वाद असेल, तर माझ्याकरता मला काही नको. परंतु मी या मानवांकडे पाहून आलो तर प्रत्येक मनुष्य आपल्या पापकर्माच्या अनुसार अनेक योनींमध्ये जन्म घेऊन घेऊन तो दुःख भोगतो आहे. जीव तर दुःख भोगतायत, मानवही वेगवेगळ्या प्रकारची दुःख भोगतायत. म्हणूनच समर्थांनी सुद्धा असा प्रश्न विचारला, जगी सर्व सुखी असा कोण आहे? या जगामध्ये कोण पूर्ण सुखी आहे? प्रत्येकाला काही ना काहीतरी दुःख हे आहेच. तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात की सुख पहावे जवा एवढे, दुःख डोंगरा एवढे. म्हणून या दुःखी लोकांचं दुःख नाहीसं होण्याकरता काय आपल्याला सांगता येईल देवा, ते मला सांगावं. तुमचं माझ्यावर प्रेम आहे, तुमचा आशीर्वाद आहे, म्हणून तुम्ही मला सांगा. हा प्रश्न विचारला. इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की नारद मुनींनी स्वतः करता देवाला काहीही मागितलं नाही. भगवंताला कोणते भक्त आवडतात? जे परोपकाराकरता मागतात, दुसऱ्याच्या कल्याणाकरता मागतात, ते भक्त भगवंतांना जास्ती प्रिय असतात. सर्वेत्र सुखिनः सन्तु अशी ज्यांची कामना आहे, सर्वांना सुख लाभावं अशी ज्यांची इच्छा आहे, असे जे भक्त असतात ते भक्त भगवंतांना जास्ती प्रिय होतात. देवाच्या समोर दर्शनाला लाईनीमध्ये जे सगळे भक्त उभे असतात, ते सर्व भक्त स्वतःच्या कल्याणाचं काही मागण्याकरता त्या देवळामध्ये त्या देवासमोर गेलेले असतात. परंतु यातला एकही भक्त असं म्हणत नाही की माझ्याबरोबर या सगळ्यांचंच कल्याण देवा कर. असं जर का एखादा भक्त म्हणेल तर देव त्या भक्तावरही कृपा करेल, त्याचंही कल्याण करेल आणि त्याच्या माध्यमातून इतरही जनांचं तो कल्याण करेल. म्हणून परोपकाराय हे जे काही व्रत या साधू संतांचं आहे ते फार महत्वाचं आहे. नारद महर्षींचं ते परोपकाराचं व्रत आहे आणि म्हणून हे भगवंतांना प्रश्न विचारतात. म्हणून माणसाने आत्ताच्या युगामध्ये सुद्धा आपण सातत्याने आपल्या बरोबरच्या समाजाचा विचार केला पाहिजे. आपल्या बरोबर इतरांचं कसं कल्याण होईल, आपल्या कुटुंबातल्या सर्व सभासदांचं कसं कल्याण होईल, परिवाराचं, आपल्या नगराचं, राष्ट्राचं, देशाचं कसं कल्याण होईल, असा सतत विचार आपण केला पाहिजे. म्हणजेच आपण भगवंतांना प्रिय होऊ. म्हणजे स्वार्थ भाव ठेवून भगवंताकडे जाऊच नये, पारमार्थिक भाव ठेवून भगवंताकडे जावं. हे आपल्याला नारद मुनींचं चरित्र या ठिकाणी शिकवत आहे. असा प्रश्न भगवंतांनी विचारल्याबरोबर, आणि कसा प्रश्न विचारलाय बघा, लघु पायेन, छोटेस काहीतरी पूजा व्रत काही सांगा की त्यांनी या सर्व लोकांचं दुःख दूर होईल. असं ऐकल्यानंतर प्रत्यक्ष भगवान म्हणतात, साधु पृष्टं त्वया वत्स लोकानुग्रह कांक्षया यत् कृत्वा मुच्यते मोहात तच्छृणुष्व वदामि ते. अरे नारदा, एक महत्वाची गोष्ट अशी आहे की लोकांच्या कल्याणाची, लोकहिताची इच्छा करून तू जो मला प्रश्न विचारलास, तर मी तुला असंच सांगणार आहे की जे केल्याने सर्व प्रकारची शारीरिक, मानसिक अशी मानवांची सर्व दुःखे नाहीशी होऊ शकतील, असं व्रत मी तुला सांगतो, तू श्रवण कर. आणि मग या भगवंतांनी या नारदांना हे व्रत सांगितलं. व्रतमस्ति महत्पुण्यम स्वर्गे मर्त्ये च दुर्लभम तव स्नेहान मया वत्स प्रकाशः क्रियते धुना. अरे नारदा, हे जे व्रत मी तुला सांगणार आहे ना, ते स्वर्ग लोकातही कोणाला माहित नाही आणि मानव लोकात तर कोणालाच माहित नाही. परंतु अतिशय पुण्य देणारं, कल्याण करणारं असं हे व्रत आहे आणि तुला मी ते प्रगट करून सांगतो. या व्रताला काय म्हणतात? सत्यनारायणस्यैवं व्रतं सम्यक् विधानतः कृत्वा सद्य सुखं भुक्त्वा परत्रं मोक्षमाप्नुयात. आणि ते व्रत तू श्रवण कर की ज्याचं नाव सत्यनारायण व्रत आहे. हे व्रत विधियुक्त करणारा मनुष्य पृथ्वीवरील सर्व सुखे भोगून
शेवटी मुक्त होतो. आणि असं हे भगवंतांचं बोलणं नारद मुनींनी ऐकलं आणि लगेच विचारलं, देवा असं सांगा, किम फलम किम विधानंच कृतं केनैव तद्व्रतम. या व्रताचा विधी काय आहे, हे व्रत कसं करावं, याचं फळ काय आहे, आणि हे व्रत केव्हा करावं, आणि हे व्रत पूर्वी कोणी केले, या विषयी मला सविस्तर माहिती ऐकण्याची इच्छा आहे. तेव्हा तुम्ही हे मला सांगा. असे सगळे भगवंतांना विचारलेले प्रश्न नारद मुनींनी, त्याचं उत्तर प्रत्यक्ष नारायणांनी दिलेलं आहे. आणि त्यातूनच ही सगळी कथा पुढे 5 अध्यायांची आपल्याला सांगितली गेलेली आहे. हे व्रत सांगणारे प्रत्यक्ष महाविष्णू आहेत, भगवान नारायण आहेत. आणि त्यांनी त्यांचेच अतिशय निस्सीम असे सतत नारायण 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 म्हणणारे, सर्वत्र संचार करणारे नारद मुनी, त्या नारद मुनींनी विचारलेल्या प्रश्नांवरून या पूजेचं महात्म्य, व्रताचं महात्म्य हे सगळं सांगितलेलं आहे. आणि त्या नारदांच्या माध्यमातून आपल्या सर्व मानवांपर्यंत हे पोहोचलं. आणि आज आपण सगळे सत्यनारायणाची पूजा मनोभावे, भक्तिभावे करत असतो. या नारदांनी जे विचारलेलं होतं की देवा हे व्रत कधी करावं, केव्हा करावं, ते तरी सांगा. हे ऐकल्यानंतर भगवान म्हणाले, दुःख शोकादिशमनम धनधान्य प्रवर्धनम सौभाग्य संततिकरम सर्वत्र विजयप्रदम. नारदा, मी हे जे व्रत तुला सांगतोय, सर्व प्रकारचे दुःख निवारण करणारं आणि आपल्या मानवांच्या ठिकाणी धन आणि धान्य वाढवणारं, तसंच सौभाग्य वृद्धी करणारं, सर्व कार्यामध्ये यश देणारं असं हे व्रत श्रद्धायुक्त मनाने कोणत्याही दिवशी आपल्याला सत्यनारायणाचं व्रत करता येतं. यस्मिन कस्मिन दिने मर्त्यो भक्ती श्रद्धा समन्वितः. या पूजेला कोणताही काळ, कोणताही वेळ, कोणतेही मुहूर्त अजिबात लागत नाही. केव्हाही कोणत्याही दिवशी आपण सत्यनारायणाचं पूजन करू शकतो. फक्त भगवंताने एकच अट ठेवली आहे, व्रत करताना, पूजा करताना एकच गोष्ट ठेवा, भक्ती श्रद्धा समन्वितः. तुमच्या ठिकाणी उत्कट भगवंताची भक्ती पाहिजे आणि श्रद्धा पाहिजे. अशा वेळेला अशा श्रद्धा आणि भक्तियुक्त अंतःकरणाने या देवाची तुम्ही केव्हाही पूजा करू शकता. लोक विचारतात, सत्यनारायणाची पूजा करायची गुरुजी, योग्य आम्हाला मुहूर्त सांगा. पण या कथेमध्येच कुठलाही मुहूर्त दिलेला नाहीये. भगवंत स्वतः सांगतायत, यस्मिन कस्मिन दिने, कोणत्याही दिवशी तुम्ही पूजा करू शकता. कोणताही दिवस, काळ, वेळ, योग हा या पूजेकरता वर्ज्य नाहीये. कधीही आपण पूजा करू शकतो, हे यातून सिद्ध होतं. विशेषतः पण तुला जर का आणखीन काही चांगली पूजा करायची असेल, आयोजन करायचं असेल, तर मात्र तू असंही करू शकतोस. सत्यनारायणं देवम यजेच्छैव निशामुखे. म्हणजे संध्याकाळच्या वेळेला तुम्ही सत्यनारायणाचं पूजन करू शकता असंही सांगितलेलं आहे. आणि मग असं संध्याकाळच्या वेळेला व्रत झाल्यानंतर किंवा जेव्हा तुम्ही पूजा कराल त्यावेळेला आपले इष्टमित्र, परिवार यांच्यासह आनंदाने त्यांना सहभागी करून घ्यावं, कथा श्रवण करावी आणि या आरती करावी. आणि या नारायणाला नैवेद्य दाखवायला जो सांगितलेला आहे, तो प्रसादाचा नैवेद्य दाखवायला सांगितलेला आहे. तो प्रसाद सुद्धा कसा असावा, नैवेद्यम भक्तितो दद्यात् सपादम भक्षमुत्तमम रंभाफलम घृतम क्षीरम गोधूमस्य च चूर्णकम. 5 गोष्टींनी एकत्र केलेला प्रसाद आणि तयार केलेला प्रसाद भक्तिभावाने देवाला अर्पण करावा. त्याला आपण सत्यनारायणाचा प्रसाद असं म्हणतो किंवा शिरा असं म्हणतो, हलवा असं म्हणतो. तर तो त्याच्यामध्ये काय काय पाहिजे असं इथे सांगितलेलं आहे. तर एक तर गव्हाचा रवा पाहिजे, त्याच्यानंतर तूप पाहिजे, त्याच्यानंतर साखर पाहिजे, त्याच्यानंतर दूध पाहिजे आणि त्याच्यानंतर केळी पाहिजेत. अशा 5 गोष्टी समप्रमाणामध्ये एकत्र करून, म्हणजे 1 वाटी रवा घेतला तर बाकी सगळ्या गोष्टी 1 वाटीच घेतल्या पाहिजेत.
1 वाटी रवा, 1 वाटी तूप, 1 वाटी साखर, 1 वाटी दूध, 1 वाटी केळीचा गर असं समप्रमाण घ्यावं आणि त्याप्रमाणे त्याचा प्रसाद तयार करावा. असा प्रसाद भक्तिभावाने देवाला अर्पण करावा. सगळ्यांनी तो प्रसाद आणि तीर्थ भक्षण करावं. बघा, एक सत्यनारायणाची जर का पूजा झाली तर या सत्यनारायणाच्या तीर्थ प्रसादाच्या निमित्ताने आपल्या परिवारातले, सोसायटीतले, बिल्डिंग मधले, नगरामधले अनेक परिचित त्यांना आपण तीर्थप्रसादाला बोलवतो. आपोआप आपले सामाजिक संबंध वाढतात, एकमेकांमध्ये प्रेम निर्माण होतं, चौकशी होते, सुखदुःख एकमेकांशी वाटणी होते आणि त्या निमित्ताने आपल्याच ज्या एरियामध्ये आपण राहतो त्या ठिकाणी आपला एक प्रकारचा स्नेहभाव निर्माण होतो. एक पूजा जर का आपण केली तर आपोआप सामाजिक एकीकरण होतं. तसंच आपल्या कुटुंबामध्ये ज्या दिवशी सत्यनारायणाची पूजा असेल त्या दिवशी सगळ्या जणांच्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये देवाच्या पूजेचं महात्म्य असतं. आणि आज आमच्याकडे सत्यनारायणाची पूजा आहे, आज आमच्याकडे सत्यनारायणाची पूजा आहे म्हणून लगबगीने सगळं कुटुंब कामाला लागलेलं असतं, तयारीला लागलेलं असतं. भगिनी मंडळ जे आहे ते स्वयंपाक प्रसाद याच्या मागे असतं. तर बाहेरून खरेदी करून आणणारे पुरुष असतात. मुलं बाळं सत्यनारायणाचं डेकोरेशन करण्यामध्ये मग्न असतात. कोणी लहान मुली असतील तर त्या दारामध्ये, घरामध्ये सगळीकडे रांगोळी काढण्यामध्ये मग्न असतात. आपलं घर स्वच्छ केलं जातं देवाची पूजा आहे म्हणून. कितीतरी या पूजेमुळे गोष्टी आपोआपच घरामध्ये घडतात. बघा, या सत्यनारायणाच्या पूजनामुळे आपल्या घरामध्ये कसा आनंद निर्माण होतो. एक तारीख आपली जर का पूजेची ठरली तर त्याच्या कितीतरी आधीपासून, एक 8 दिवस 15 दिवस आधीपासून आपल्या डोक्यामध्ये सत्यनारायणाच्या पूजेचा विचार, चिंतन सुरू होतं आणि तेव्हापासून जो आनंद अधिक 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 वाढत जातो आणि पूजा झाल्यानंतर सुद्धा कित्येक दिवस पर्यंत तो आनंद आपल्या मनामध्ये टिकून राहतो. अशाच आनंदामुळे आपली दुःख आपल्याला हलकी झालेला अनुभव प्रत्येकाला येतो. मग आपल्याला दुःख नसतात का? असतात. संकट नसतात का? असतात. आपल्याला व्याधी नसतात का? असतात. परंतु एकदा आपल्या घरामध्ये सत्यनारायणाची पूजा होते आहे म्हटल्यावर आपण हे सगळं बाजूला ठेवतो आणि सगळे मिळून त्या सत्यनारायणामध्ये एकरूप होऊन जातो, समाविष्ट होऊन जातो. हेच तर या पूजेनी आपल्याला साध्य होतं. म्हणजे सामाजिकही एकता, कौटुंबिकही एकता आणि सर्व प्रकारच्या सेवा भगवंताच्या करण्याचं, भक्ती करण्याचं एक प्रकारचं सुलभ साधन म्हणजे ही सत्यनारायणाची पूजा आहे. मग या ठिकाणी हा जो तयार केलेला प्रसाद आहे अर्पण केल्यानंतर कथा श्रवण करावी. आता बघा, कथा आणि आरती या वेळेला आपण कुटुंबातले सगळे जण एकत्र येतो आणि देवाची आरती एका सुराने म्हणतो. एकाच वेळेला घरातले कथेला सगळे येऊन बसतात, कथा ऐकतात. पूजा एकटा कोणी घरातली व्यक्ती करत असेल किंवा दाम्पत्य करत असेल, परंतु गुरुजी सुद्धा कथा आणि आरती या 2 गोष्टींना घरातल्या सगळ्यांना बोलवतात आणि सगळे जण आपापली सगळी कामं बाजूला ठेवतात आणि पहिले येऊन आरती आणि कथेकरता या देवाच्या समोर उपस्थित होतात. हेच एक संस्कार आपल्या घरामध्ये या पूजेमुळे होतात. या आरतीमुळे, या कथा श्रवणामुळे आणि सगळे एकत्र तिथे येऊन बसल्यामुळे एक प्रकारचं आपल्या सगळ्यांमध्ये ऐक्य निर्माण होतं, एक प्रकारचा समभाव निर्माण होतो, समत्व निर्माण होतं. हे तर या पूजेचं फल आहे. आणि म्हणून कथा ऐकावी आणि आपल्या बांधवांसह, परिवारासह भोजन करावं, अत्यंत आनंद करावा. आणि या दिवशी सत्यनारायणाच्या समोर रात्री थोडं जागरण करून गायन, नृत्य असे अनेक कार्यक्रम करावे, भजनं म्हणावीत, संकीर्तन करावं, कथा श्रवण कराव्यात. असं जेवढं जास्तीत जास्त आनंद निर्माण करता येईल तेवढा निर्माण करावा. सांस्कृतिक कार्यक्रम करणं, जागरण करणं आणि मग दुसऱ्या दिवशी याचं उत्तर पूजन करावं. आणि नारदा, एखाद्या देवालयामध्ये जाऊन सुद्धा तुम्ही सत्यनारायणाचं पूजन करू शकता किंवा आपल्या घरामध्ये पवित्र ठिकाणी तुम्ही सत्यनारायणाचं पूजन करू शकता. दुसऱ्या दिवशी उत्तर पूजन करावी
आणि एकच मी सांगतो नारदा की मनुष्याची सर्व दुःखे नाहीशी करून मनुष्याच्या सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण करणारं हे व्रत जो कोणी भक्ती भावाने करेल, भक्तियुक्त अंतःकरणाने करेल, त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होऊन दुःख नाशही होईल. आणि कलियुगामध्ये हे व्रत म्हणजे सर्व दुःख शमन करणारा असा एक सोपा उपाय आहे, असं या अध्यायामध्ये प्रत्यक्ष भगवान विष्णूंनी नारदांना सांगितलेलं आहे. मनुष्याणाम वांछा सिद्धिर्भवे ध्रुवम विशेषतः कलियुगे लघुपायोस्ति भूतले. हा अत्यंत छोटा उपाय आहे. अहो, या कलियुगामध्ये अनेक अवघड व्रत करणं, तपश्चर्या करणं, कंदमुळं खाऊन राहणं, हिमालयामध्ये जाणं, मोठमोठाले यज्ञ करणं हे सगळ्यांना संभव नाहीये. मग आपल्या सामान्य माणसांचं कल्याण कसं होईल हा विचार करून नारद मुनींनी या भगवंतांना प्रश्न विचारला. आणि त्यावेळेला भगवान विष्णूंनी जे नारदांना सांगितलेलं आहे तेच मी आपल्याला पोहोचवतो आहे, असं सूत महर्षींनी ऋषींना सांगितलं. म्हणून व्यासांनी या कथेला सुरुवात केली, सूतांची कथा सांगितली. सूतांनी नारद आणि विष्णूंचा संवाद ऋषी मुनींना सांगितला. अशा पद्धतीने या कथेची सुरुवात होते. इति श्री स्कंद पुराणे रेवाखंडे सत्यनारायण कथायाम प्रथमोऽध्यायः. सत्यनारायण महाराज की जय. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे.